कोणी कुणी फिरकलं नाहीये इकडे. अगं इथं कोणी राहत नव्हतं तर कोण कशाला फिरकेल? अहो कोणी राहत नव्हतं म्हणून काय झालं, पण येऊन जरा साफसफाई करायला काय बिघडणार होतं? कसं दिसतं हे स्वयंपाकघर? आतरंग आला असता दर 2 दिवसांनी आणि करून गेला असता साफसफाई तर. आणि म्हणे अन्नपूर्णेचं स्वयंपाकघर. आता अन्नपूर्णेने स्वयंपाकघर सोडलं तर ते स्वयंपाकघर अन्नपूर्णेचं राहील का? आणि एवढं जर तुला स्वयंपाकघराबद्दल वाटत होतं, या घराबद्दल वाटत होतं, तर गावातल्या घरातनं अधूनमधून इथे यायचं, साफसफाई करायची. दुसऱ्यावर कशाला उगाच चोगाच जबाबदारी ढकलायची? मी कुणावरही जबाबदारी ढकलत नाहीये, पण या घराचे जे मालक आहेत ना, त्यांनी आपल्या हाताखालच्या कामगारांना इथे पाठवलं असतं आणि घेतली असती साफसफाई करून, तर काय बिघडणार होतो? मुळात आधी मालकांनी घर सोडून जायचंच कशाला? म्हणजे अन्नपूर्णेनं स्वतःचं स्वयंपाकघर सोडणं पटतं, ते चालतं, पण मालकानं मात्र स्वतःचं घर सोडता कामा नये. अगं इंदू, तुला परत कधी इथं यायचंच नव्हतं ना. हे म्हणजे ना तुम्ही मला गृहीत धरणं झालं. मुळात ना तुमची अशी इच्छाच नव्हती की मी पुन्हा इथे यावं. अरे माझी कशाला अशी इच्छा असेल? होती. 50 वेळा बोलून दाखवत होतात मला. काही वाटेल तर झालं तरी पुन्हा त्या घरात जायचं नाही. हा, काही वाटेल तर झालं तरी पुन्हा त्या घरात जायचं नाही. हा, थोडे दिवस गेल्यानंतर थोडं समजावून सांगितलं असतं मला, केले असते प्रयत्न, तर काय होणार होतो? इथं परत आली असतीस? कदाचित आले असते. इंदू, याला काय म्हणतात माहितीये का? अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी? अगं तुला जर इथं परत यायचं होतं या घरामध्ये, तर मुळात हे घर सोडून गेलीसच का? तेव्हा मी तुला किती समजावलं, पण तू माझं ऐकलं नाहीस. मी तुला म्हणालो कपिल, असं तुझ्याबद्दल कोणाबद्दल बोलणं शक्य नाही. तू माझं ऐकलं नाहीस, आपलं म्हणणं खरं केलंस. आता काय झालं? माझे शब्द खरे ठरले ना. बोला बोला, तुम्ही ना मलाच बोला. अख्ख्या जगाला दिसून येईल अशी मोठी चूक केली ना मी. तुम्हाला काय आई ती संधीच मिळालीये, तुम्ही मलाच बोलणार. आयुष्यभर ऐकवा मला हे सगळं. अगं आक्रस्ताळेपणा करू नकोस ग, शुगर लो होते तुझी. खरंच सांगतो, मला असं काही बोलायची इच्छा नव्हती. पण बोललात ना. काय गरज होती हो बोलायची? हे बरं आहे. हा, म्हणजे तू किती चुकायचं, आम्ही काय बोलायचं नाही. आणि आम्ही किती बिनचूक वागलो तरी तुझी बोलणी खायची. आज एवढ्या दिवसांनी आपण आपल्या घरी आलोय, या आनंदाच्या क्षणी सुद्धा ना तुम्ही मला टोचून टोचून बोला. मला वाटलं होतं तुम्ही मला माफ कराल. मी कोण माफ करणार? तू मालकांचा अपमान केलास, तू जाऊन त्यांची माफी माग. हे जरा अति होते. हा, अहो ते आपल्या गौरीच्या वयाचे आहेत, मी त्यांची माफी मागू? का नाही? कपिलची काहीही चूक नसताना त्यानं तुझी माफी मागितली होती. आता मोठेपणा दाखवायची संधी तुला चालून आली आहे. बर, म्हणजे तुम्ही मला त्यांच्या समोर मान खाली घालायला लावणार आहात? काय हवं ते समज बाबा. असं असेल ना तर मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. सांभाळ स्वयंपाकघर सांभाळ. आता मला फक्त रामाश्रयाचा आधार. समस्त स्त्री जात कुठून आली आहे यार? मी त्यांना धडा शिकवला पाहिजे म्हणजे बाबा आणि कपिलला, असं म्हणतीये. हे पण आपण काय करायचं? आपण ना त्यांच्याशी बोलायचं नाही आणि ते सांगतात ते काही ऐकायचं नाही. हा, चालेल. का आपण ना त्या दोघींशी बोललं पाहिजे आता. असं ठीक आहे, तू इंदूशी बोल, मी गौरीशी बोलतो. पण प्लॅन काय? आहेत 2 प्लॅन्स आहेत माझ्याकडे. त्यातला प्लॅन ए असा आहे, चालेल. आणि हा प्लॅन जर नाहीच वर्क झाला, फेल झाला, तर प्लॅन बी असा आहे. दोन्ही प्लॅन मस्त आहेत ना? त्या टाळी. चला लागा कामाला. ये बाबा इथे काय? सांगतो तुला मी. बैस आधी. काय झालंय? तू बैस बरं आधी.
अच्छा ठीक आहे, हा शाणी मुली. बोला. अगं मी हे काय ऐकतोय, काय? तू आणि कपिल तुम्ही दोघं भांडलात की काय? भांडण नाही हो, पण पण या पण मध्ये सगळा अर्थ दडलेला आहे. सांग बरं मला काय झालं ते. काय झालंय काकू? कुठे काय? नाही तुम्ही काहीतरी लपवत आहे माझ्यापासून. काय झालंय तुमच्यात आणि काकांमध्ये काही? ते होय, नाही तसं काही नाही. अच्छा ते होय, असं म्हणताय म्हणजे काहीतरी झालंय. काय झालं? नाही हो, म्हणजे कसं आहे, नवरा बायकोंमध्ये असं काही बाई होतच असतं ना. हा नाही, तुमची काही हरकत नसेल तर मी मदत करू तुम्हाला. बाबा तुम्ही काय मदत करणार आहात यात? त्याने येऊन सॉरी नको म्हणायला. हा तिच्या एवढंच ना, मी आत्ता त्याला जाऊन सांगतो, तो ताबडतोब तुला येऊन सॉरी म्हणेल. तुम्ही सांगून नकोय मला ते. त्याला जाणवायला नको का? अगं माणसाला कधी कधी त्याच्या चुका दाखवाव्या लागतात. मी बोलतो त्याच्याशी. प्लीज नको, प्लीज. अगं एवढं काय घेऊन बसलीस, मोठ्या मनाने माफ करून टाकतील. मोठ्या माणसांनी म्हणून ठेवलेलं आहे, जे माफ करतात ते मोठे असतात. लक्षात येतंय का तुझ्या? यात मी त्यांना किती माफ केलं ना तरी तेच मिरवणार, कारण ते मोठे आहेत ना माझ्यापेक्षा वयानी. अहो तसं मोठं नाही म्हणते मी. अय्या हो का? मग अहो तुम्ही मोठ्या व्हाल, मोठ्या अशा थोर व्हाल तुम्ही. हा नाही ते ना मला नाही होऊ देणार मोठं, म्हणजे थोर. का नाही तो तुला थोर होऊ देणार? मेल इगो. कपिलला मेल इगो आहे? मला नाही वाटत. बाबा प्रत्येक पुरुषाला असतो मेल इगो. नाही, कपिलला असला तरी तो त्याचा वाटेल तसा वापर करेल असं मला वाटत नाही. तेच तर, मी चिडले ना की ती गोष्ट फालतूच वाटते त्यांना दरवेळी. म्हणूनच मी ठरवलंय, आता काही झालं ना तरी त्यांच्याशी बोलायचंच नाही. अहो काकू असं काय करताय तुम्ही ना उगाच प्रकरण ताणताय. असं ना काही होणार नाही. काय हो, तुम्ही काही वकिली करताय का त्यांची? अगं मी का कपिलची वकिली करू? मी प्रॅक्टिस कधीचीच सोडलेली आहे. तेच तर, मग मी त्याला माफ करावं म्हणून तुम्ही एवढे का मागे लागलाय माझ्या? हा म्हणजे बघा, काही माझा फोर्स नाहीये. तुम्हाला त्यांच्याशी बोलायचंच नसेल तर नका बोलू, काय हरकत नाहीये. पण म्हणजे असं एका घरात राहून अबोला असणं वगैरे जरा आवड ना. नाही कपिल, या वेळेला नाही. या वेळेला मी त्यांना दाखवणारच आहे मी काय आहे ते. बरोबरच आहे, दाखवायलाच हवं. तू आहेस म्हणून तो आहे. मी आता त्याच्याशी बोलणारच नाही. काय सिच्युएशन आहे? तुमच्या मॅडम ऐकायला तयार नाहीयेत. अभिनंदन तुमच्याही. मग आता काय? आता प्लॅन बी. ओके. मला ना माफी मागायची आहे तुमची. काय? कशाबद्दल? आजवर मी जे काही वागले, बोलले, जे काही केलं त्या सगळ्यासाठी. काकू प्लीज. हसून दाखव. असं नाही, नीट. आता मला सांग, जा. जा. कपिल मी इतक्यांदा सांगतोय नको जाऊस, तरी माझं न ऐकता तू जातेस. बघ आत्ता पण काहीतरी गडबड होणार.